अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये पुढची अपडेट येते। अनुज थापन मृत्यू प्रकरणामध्ये CID सह न्यायालयीन चौकशी होणार आहे। CIDच्या अहवालानंतर पुढील तपास समोर येणार आहे। CIDनं कोठडीमधील CCTV फुटेज ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलेला आहे। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्येही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल। अनुज थापन मृत्यूची CID मार्फत चौकशी केली जाणार आहे। अनुज थापननं पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केली। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। निखिल चव्हाण आपल्याला अधिक माहिती देतात। निखिल, गुरुप्रसाद, अनुज थापन हा सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामध्ये त्यांनी हत्यार पुरवला असल्याचा त्याच्यावरती आरोप होता आणि त्या आरोपाखाली तो या ठिकाणी क्राईम ब्रांचने त्याला पंजाब येथून अटक करण्यात आलेली होती, परंतु तो पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांनी गळफास घेतलेला आहे आणि याच प्रकरणी आहे ती आता संपूर्ण चौकशी स्टेट CID सोबत आता न्यायालयीन चौकशी देखील याची पार पडणार आहे। हे प्रकरण नक्की कशा प्रकारे घडलं याचा पोलीस तपास घेत असून या प्रकरणामध्ये जे काही CCTV आहे ते CCTV देखील आता पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। कोठडीमधले CCTV असून या अनुषंगाने पोलीस अधिकचा तपास करतायत। या प्रकरणात पाहायचं झालं तर याच कोठडीमध्ये आणखीन 5 जे आरोपी आहेत त्यांना देखील ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडून अधिकची काही माहिती मिळते का हे देखील आता पोलीस तपासणार आहेत। कालच अनुज थापन याच्यावरती शवविच्छेदन प्रक्रिया संपूर्णपणे पार पडली आणि त्याच्यानंतर जे रिपोर्ट होता तो पुढे पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचे जे नमुने आहेत ते देखील प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। आता पोलिसांच्या हाती नक्की नवीन काय माहिती लागते, नक्की हा आत्महत्या आहे की नक्की अन्य काही प्रकार आहे हे देखील आता पोलीस तपासणार आहेत, परंतु या संपूर्ण चौकशीमध्ये न्यायालयीन चौकशी देखील त्यानंतर पार पडणार आहे। ज्याप्रमाणे CID कडून हा जो रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आहे तो पुढे पाठवला जाईल आणि त्या रिपोर्टवरती ही संपूर्णपणे न्यायालयीन चौकशी येत्या काळामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। बरोबर।